मोठे फटके खेळेल का? एक जय महाराष्ट्र युवती संघाचा हार्ड हिटर लाजवाब बॉलिंग म्हणता येईल रतनच्या माध्यमातून. आता स्ट्राईकला आलेला आहे तो छोटा रायझिंग स्टार आदर्श सूर्यवंशी. आता मात्र आदर्श कालच्या ऑप्शन मध्ये सगळ्यात महागडा ठरणारा प्लेअर आदर्श सूर्यवंशी काय करते पाहू आपल्या संघासाठी. काल मात्र त्याच्यावरची जी बोलू काय होईल पंच आउट. तो आता मात्र इथं आदर्शला बॉलिंग मध्ये जावं लागेल. थोडेसे खराब प्रदर्शन म्हणता येईल आदर्शच्या माध्यमातून. आदर्श मात्र स्वतःवरती नाराज असेल. जेडी स्पोर्ट गाडीवाडीचा आयकॉन आणि तो एसपीएल चा कोण तो सांगा की जेडी स्पोर्टचा आयकॉन चॉईस प्लेअर तेजस घारे गावावरून आलेला हा आणि मालिकावीर शिंदेवाडी प्रीमियर लीगचा बाबू घारे. काल त्याचा बर्थडे होता असं काय लाजवाब. चला स्टेजवर यायचंय तेजस घारे. सौरभ आता मात्र स्ट्राईकला आलेला आहे तो सौरभ. रतनचा मात्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी राहिलेली आहे तारू संघातून. आता काय करतात पाहूया आपले सौरभ लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. यांचा सुद्धा मोठे फटका खेळण्यासाठी ओळखले जाणारे हे सौरभ. तर मात्र शुभमला आपल्या संघाची सगळी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचं थोडं. स्पीडअप घ्यायचं आहे थोडं. चला मित्रांनो त्यांचा पुढचा चेंडू सौरभांना. सौरभ कशा पद्धतीने खेळतात लाजवाब गेम म्हणता येईल. सौरभला मात्र समजलं ना परफेक्ट डिलिव्हरी. लेग बॉलच्या रूपात एक धाव मिळेल. आता मात्र स्ट्राईकला आहेत ते जय महाराष्ट्र युवतीचे हार्ड हिटर शुभम शेळे पोलार्ड. आता मात्र पोलार्डची पारी खेळावी लागेल त्यांना आपल्या संघासाठी. संघ मात्र अडचणीत असताना शुभम शेळ्यांची कामगिरी अतिशय चांगली राहिलेली आहे. इथून मागे आता रतनचा पुढचा चेंडू शुभम यांना लाजवाब यारकर. एक ब्रह्मास्त्र वापरलेला हा चेंडू. बघा शुभम यांचा लाजवाब स्ट्रोक. स्वतःकडे हॅलो रतन मात्र आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी घेऊन आलेले रतन. शुभमला आता पुढचा चेंडू कशा पद्धतीचा टाकतो बरोबर होतो ना. आता शुभम मोठा फटका खेळेल का? शुभमला मात्र मोठा फटका खेळण्याची गरज आहे. लाजवाब गेंद आणि इथे काय करतो पहा मित्रांनो. पंच काय आउट आहे का? पंच काय आउट. आता मात्र रतनची खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. 2 झटके मोठे लावलेले आहेत युवती संघाला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. बघा मित्रांनो वय वर्ष किती असेल 45. मात्र अजून सुद्धा देखील आपला परफॉर्मन्स मात्र हटू दिला नाही. आता मात्र एक टेनिस क्रिकेट स्टार स्वप्नील शिवाळे एक हार्ड हिटर म्हणून मानला जाणारा युवती संघाकडून खेळायला येणारा हा स्वप्नील शिवाळे आपल्या संघाला आता अडचणीतून बाहेर काढतो का पाहूया. याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे.
हा एक स्वप्नील शेवाळे, एक हार्ड हिटर जे महाराष्ट्र संघाचा. रतनचा पुढचा चेंडू स्वप्नील यांना. ओ खराब चेंडू म्हणता येईल. वाईड गेम. थोडस कमबॅक करताना पाहता स्वप्नीलला मात्र आता मोठे फटके खेळण्याची गरज आहे. रतनचा पुढचा चेंडू स्वप्नील यांना. ओहो हो लाजवाब परफ्यूम डिलिव्हरी. किती झालं? एका षटकानंतर धाव संख्या होत आहे ती 6 ऑन स्कोर बोर्ड. 6 धावा. 6-6-6. चला मित्रांनो स्पीडच घ्यायचं थोडं. स्पीडच घ्यायचं आहे. आता काय येऊ का वाचू का बोलू? चला बड्डे अहो बड्डे काल तुम्ही बड्डे झाला तुमचा आणि त्यांचं नाव काय बड्डेचा? बीजे. बाबू घोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कुसूर 11 कुसूर. बॉलर नाव काय आहे सर? विजय. विजय आता आपल्या संघासाठी घेऊन आहेत. दुसरे षटक आणि सामना करत आहे तो सौरभ सोरटे. लाजवाब स्ट्रोक एक साईडच्या दिशेने खेळलेला आहे. मात्र फिल्डिंग मात्र तेवढी सुंदर अशी पद्धतीची दिसून येत आहे. 2 धावा कंप्लीट झाले. तिसरी धाव मात्र घेतलेले. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. सौरभ शेवाळ्यांचा लाजवाब स्ट्रोक. तितकी सुंदर फिल्डिंग म्हणता येईल तारुक संघाची. 3 धावा. त्यांचं 3 धावा ना? येस. आता मात्र पहिल्या चेंडूवरती घेतलेला हा 3 धावा. विजय यांच्या पहिल्या चेंडूवरती आलेल्या 3 धावा. धावसंख्येत वाढ होत आहे. आता मात्र एक स्वप्नील शेवाळे हार्ड हिटर. काय करतात पहा आपल्या संघासाठी. मोठा फटका खेळतील का? आहे मित्रांनो या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची. टेनिस क्रिकेट मात्र त्या प्लेयरने गाजवले मित्रांनो. स्वप्नील शेवाळे 110 मीटरचा षटकार त्याच्या नावावरती आहे. स्वप्नील शेवाळे षटकारांचा बादशाह. विजयचा पुढचा चेंडू. ओ हो खराब चेंडू म्हणता येईल. वाईड. तर ऑफ साईडच्या दिशेने मारताना फटका दिसून येतात स्वप्नील शेवाळे. आता मात्र स्वप्नीलला मोठा फटका खेळण्याची गरज आहे आपल्या संघासाठी. मित्रांनो चला स्पीडअप घ्या थोडं. काय विषय झालाय मित्रांनो? चला स्पीडअप घ्यायचं आहे. सुशांत बिशे. चला विजेचा पुढचा चेंडू. स्वप्नीलला मात्र समजणं झालं आणि काय होतं मित्रांनो? ओ होते आउट. स्वप्नीलला मात्र माग परतावं लागेल. इथं मात्र आता बॅकफुटला जाताना दिसतोय आपला युवती जय महाराष्ट्र 11 संघ. आता मात्र न्यू बॅटर येताना दिसून येतात सचिन पाटील. गौतमी पाटीलचा फॅन सचिन पाटील. एक युवतीचा हार्ड हिटर म्हणून ह्यालाही ओळखलं जातं मित्रांनो. याच्याही नावावरती देखील 6 बॉल 6 षटकार मारलेला रेकॉर्ड आहे. तोच आता ग्राउंड मध्ये येताना दिसून येतो आपल्याला. सचिन पाटील एक हार्ड हिटर म्हणून मानला जातो युवती संघाचा. आता मात्र सचिनला आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढणं गरजेचं आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे बॅट्समन सचिन पाटील. आता मात्र आपल्या संघाला आपल्या
अडचणीतून बाहेर काढतो का सचिन. लाचा स्ट्रोक सचिनच्या बॅटमधून आलेला हा, मात्र कोणतीही धाव नाही. विजय मात्र आपल्या संघासाठी एक सुंदर अशी गोलंदाजी करतात. सचिनला पुढचा चेंडू विजयांचा. लाजवाब गेंदबाजी आणि आउट. काय गोलंदाजी चालली मित्रांनो तारक संघाची. खरंच मित्रांनो गोलंदाजी खूपच सुंदर आहे तारुक या संघाची. आणि आता मात्र सचिन पाटील यांना कोणताही बॉल सचिन पाटीलला माघारी जावे लागेल. स्कोर किती झालाय? 10. 4 बॉल 10. काय टीमला मात्र बंडा सरांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. नवीन बॅट्समन शिवा द टायगर हाही देखील फलंदाज तुम्ही कमी समजू नका. हाही मोठे फटके मित्रांनो. 4 व्हीलर आहे जे आपला छोटा ते आहे तो पुढे उभा करायचा आहे. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चांगल्या पद्धतीचा चेंडू काय होतो पाहूया. आणि इथे मात्र काय घडतंय 4 रन आल्या मात्र आपल्या संघाला 4 धावा मिळवून दिला हा शिवा. प्रवीण टेम्पो सर्व्हिसेस प्लीज आपण थोडंसं सहकार्य करायचं. टेम्पो पुढे जायचं आहे. चला मित्रांनो स्पीड अप घ्यायचा आहे. विजयचा शेवटचा चेंडू शिवा काय करतील पाहूया. त्या चेंडूवरती मोठा फटका खेळतील का मित्रांनो. याही देखील फलंदाजामध्ये क्षमता आहे ती मोठा फटका खेळण्याची. आणि तो आपल्या संघासाठी खेळेल का? हो लाजवाब चेंडू डीच्या क्षेत्रात 1 धाव लेगबाच्या रूपात. आता मात्र सौरभ सोरटेला मात्र 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील आपल्या संघासाठी. अंतिम षटक राहील. मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे. खूपच स्लो सामना चाललेला आहे. स्पीडअप घ्या थोडस. आता मात्र स्वतः कर्णधार सुशांत बिसे आपल्याला चेंडू घेऊन येताना दिसत आहेत. आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना दिसतील सुशांत बिसे पत्रकार. मात्र लेफ्ट हँड फलंदाज सौरभ सोरटे. 12 बॉल 14 धावा झालेल्या आहेत. आता मात्र शेवटचं अंतिम षटक राहील. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. सौरभ सोरटे मात्र आता आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढतोय का पाहूया मित्रांनो. चला स्वतः कर्णधार सुशांत बिसे आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहेत. सुशांत बिसेंचा पहिला चेंडू सौरभ सोरटे यांना. आता मात्र हा खराब चेंडू म्हणता येईल पंचांचा. यांनी वाईड बॉल. सुशांत बिसे यांनी जर 3 विकेट घेतल्या. धावा किती? 16 ऑन स्कोर बोर्ड. सुशांत बिसेंचा पुढचा चेंडू स्वप्नील सौरभ सोरटे यांना. पुढचा चेंडू खराब म्हणता येईल. सुशांत बिसे मात्र 2 धावा. वाईड +1 ना. येस डीच्या झोन मध्ये. आता मात्र सुशांत बिसे यांना कुठेतरी कमबॅक करावे लागेल. लगातारचे 2 चेंडू वाईड खराब टाकल्यावरती थोडस प्रेशर मध्ये आलेले दिसतात. सुशांत बिसे यांनी जर हॅट्रिक घेतली तर 501 रुपये संतोष शेवाळे यांच्याकडून. आणि सौरभ सोरटे यांचा डीच्या झोन मध्ये 1 धाव मिळेल. तर मात्र कमबॅक करताना पाहायला दिसून येतात सुशांत बिसे.
सुशांत बिसे यांनी जर एक जर विकेट घेतली तर संतोष शेवाळे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. सौरभला आता मात्र मोठा फटका खेळावा लागेल आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढा. हो आता मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅकफुटला जाऊन खेळलेला हा फटका आउटच्या दिशेने सौरभ सोटे. शिवा मात्र एक चांगला बॅटर आहे. त्यांनी लास्ट बॉलवरती मारलेला चौकार त्यांना एक कॉन्फिडन्स देऊन जाईल. आता या ओव्हरमध्ये काय करतात पाहूया. येईल का मोठा फटका. सुशांत बिसेंचा पुढचा चेंडू शिवा. ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र कोणतेही धाव नाही. ओहो लाजवाब स्ट्रोक. डीच्या क्षेत्रात जात असलेला हा एक बॉल एक धाव मिळत आहे. डी एक धाव आले आता. चला थोडस स्पीड अप घ्या मित्रांनो. सुशांत बिसे यांचा पुढचा चेंडू सामना करत आहे शिवा डबल. ओहो लाजवाब स्ट्रोक. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण खाली. आता मात्र 2 धावा कंप्लीट करताना दिसून येतात. आता ही चुकी खूप मोठी चुकी दिसून येते सुशांत बिसे यांच्या. इथे मात्र आउट OUT रनआउटच्या स्वरूपात सौरभ सोरटे यांना परतावं लागेल. आता मात्र एक हार्ड हिटर येताना दिसून येतात. हो लाजवाब फलंदाज. कॅमेरामॅन थोडस झूम करायचं आहे प्लेअरकडे. बंडा सर रिव्हरचा बादशाह जे मराठी संघाचा एक हार्ड हिटर स्वास्तिक किंग. स्वास्तिक किंग. मॅच फिरवायची असेल तर बंडा सरांचं ब्रह्मास्त्र वापरायचं स्वास्तिक किंग. इथे मात्र आता स्वास्तिक काढावं लागेल त्यांना बॅट मधून. स्कोर काय झाला? 23 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र इथं शेवटचा एक चेंडू. इथं मात्र आता त्या चेंडूवरती स्वास्तिक काढावं लागेल बंडा सरांना. स्वास्तिकचा बादशाह 1001 पारितोषिक आलेला इथे. षटकार मारा तर 1 रन काढले तर 1001 रुपये भेटणार. ओ हो लाजवाब. ओ काढलेले रन. स्वास्तिकचा बादशाह. काय आता आहे घडलेलं आहे बघा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. इथं मात्र मोकळं पळताना दिसून येतात बंडा सर. आता बॅटिंग अजूनही त्यांना एक हंपरच्या स्वरूपात. ओ हो काय. आता मात्र ईशान किशनला बसवलं जाईल या इंडिया टीम मधून. ब्रह्मास्त्र वापरलं जाईल बंडा सरांचं. स्पीड घ्या मित्रांनो. चला आता मात्र गोलंदाजी करतील का बंडा सर. पुढे सामना कोण आहे? स्वास्तिकचा बादशाह. झाले 23 झाले काय? 23 झाला 24 चला 23 ऑन स्कोर बोर्ड 24 ऑन नीड फॉर तारक संघ. बंडासर एक हार्ड हिटर आपल्या संघासाठी. एक लाजवाब शेवटचा चेंडू मारलेला त्यांनी. डोळ्याचं पारणे पडलं. चला तारक संघाचे 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. ग्राउंड मध्ये अध्यक्ष दिसतात फिल्डिंगला.
फिल्डिंग सजवताना. आणि मात्र भांडासरांनी जे शेवटचा चेंडू मारला, लाजवाब स्ट्रोक. कधी न बघणार आणि कधी एकना फटका. चला जय महाराष्ट्र स्पोर्ट्स, स्पीडअप घ्या थोडस प्लीज. सहकार्य करायचं आहे आपल्या तारुक कुसूर संघाला. चला सलामीचे फलंदाज तारुक संघ. चला बॅटर सलामीचे फलंदाज पाठवायचे प्लीज थोडेसे. सुशांत बिसे. चला स्पीडअप घ्यायचं आहे सुशांत बिसे. चला. आणि इथं मात्र अध्यक्षांनी जर कॅच घेतला तर राजू कंक यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. फक्त एक कॅच घ्यायचा आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. बॅटर पाठवायचे आहेत आपले तारुक संघाचे. 2 सलामीचे फलंदाज. पहिला षटक घेऊन येत आहेत ते सौरभ सोरटे. आणि सलामीचे फलंदाज 2 सुशांत बिशे, स्वतः कर्णधार विजय. तांदूळ तेवढं का मला दे कॅप्टनला कशाला द्यायचं. आमचा कॅप्टन तांदूळ खातोय वगैरे फुगला आहे. मला गरज आहे की. चला फायनल विनर कॅप्टनला एक सुंदर असा 110 रुपये किलोचा तांदूळ, वासाचा बासमती तांदूळ राजू कंक यांच्या संघाने आयोजित केला आहे. संजय दादा मोहिते यांनी 110 रुपये किलोचा तांदूळ. सांगायची गरज नाही परंतु सांगितलं पाहिजे. इथे भात केला तर 1-2 किलोमीटर वास जाईल असा तांदूळ आहे मित्रांनो. याचा लाभ घ्यायचा आहे. विनिंग कॅप्टन फायनल 5 किलो तांदूळ, 2 किलोमीटर वर वास जाणार मित्रांनो. हवी आहे हवी. चला स्ट्राईकला आहे तो सुशांत बिसे. सौरभ सोरटेचा पहिला चेंडू सुशांत बिसे यांना लाजवाब तो गगनचुंबी षटकार. अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स. तारुक संघाचा हा हार्ड हिटर सुशांत बिसे, स्वतः कर्णधार सौरभ सोरटे यांना पहिल्या चेंडूवरती आक्रमक अंतरा दिसून येत आहेत. सुशांत बिसे यांचा ओहो खराब चेंडू. सुशांत बिसे यांनी जर सलग 3 षटकार मारले तर सॉरी या स्पर्धेमध्ये जर 3 षटकार मारले या ओव्हरमध्ये तर त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक सूरज बिसे यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. मारणार का? ओ हो परत एकदा खराब चेंडू म्हणता येईल. इथं मात्र आता सौरभ सोरटे थोडस प्रेशर मध्ये जाताना दिसून येतात. पहिल्या चेंडूवरती मारलेला हा षटकार सुशांत बिसे यांनी. सौरभचा पुढचा चेंडू सुशांत बिसे यांना. ओ लाजवाब स्ट्रोक. आणि हा बघा मित्रांनो मारलेला आहे. मी सांगतोय मित्रांनो मी मारतोय. संघासाठी खेळतो सुशांत बिसे यांच्या बॅटमन आलेला दुसरा षटकार. आता मात्र सुयश बिसे यांना तयार राहावं लागेल 1001 रुपये घेऊन. आता सूरज बिसे यांनी लावलेला हा 1001 रुपयाचं पारितोषिक मात्र आता सुशांत बिसे घेतायत का? पाया सलगच्या 2 चेंडूवरती जर 2 षटकार आलेले आहेत. आता मात्र सौरभ सोरट्यांना कमबॅक करावे लागेल. ओहो लाजवाब स्ट्रोक आणि वनडी मध्ये बॉल 1 धाव. बोल की. आता मात्र बंडा सरांना बॉलिंगची गरज आहे. बंडा सरांच्या लाजवाब स्ट्रोक अनबिलिव्हेबल कडक. ओ हो सगळ्यात आजच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात 110 मीटरचा लांब लचक षटकार मारणारा कोण असेल
तर तो सुशांत बिसे आणि आता तास 1001 रुपयाचा अवमान करीत ठरलेला आहे सुशांत बिसे. लाचा बॅटिंग सुशांत बिसे यांनी मारलेला हा कडक 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 षटकार. अंपायर बॉल घ्यायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे. पंच येस येस वनडी बॉल बॉल मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचा आहे. लाचाव स्ट्रोक सुशांत बिसे यांच्या बॅट म्हणून आलेला हा मागच्या चेंडूच्या 110 मीटरचा षटकार. काय काय रे किती झाला आणि 4 चेंडू किती ओव्हर झाली काय 6 चेंडू 22 धावा. लाजवाब बॅटिंग सुशांत बिसे मॅन फ्रॉम तारुक स्वतः कर्णधार. आता मात्र एक फिरकी गोलंदाज शुभम शेवाळे पोलार्ड आपल्या संघाला विजयीच्या मार्गाने पुढे मात्र विजय आहे. डीच्या क्षेत्रात 1 धाव. आता फक्त जिंकण्यासाठी 1 धाव. चला धनंजय बुरबुशी टॉससाठी यायचंय आणि विनर संघ धनंजय बुरबुशी. चला स्पीडअप घ्या मित्रांनो थोडस सहकार्य करा. धनंजय स्पोर्ट्स वर्सेस तारुक संघाचे कर्णधार. आता मात्र बांडा सरांची नाराजी व्यक्त होत आहे. हेच शेवटच्या चेंडूवरती जर षटकार मारला असता तर कुठेतरी अजून मॅच चालली असते. स्वास्तिक बादशाह आता